कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय झालं? कायच बोलत नाही तुम्ही? कवा धरणं असे गप उभा आहेसा, बोला की। तुझ्याशी बोलण्यात काही अर्थ नाहीये। अहो बस बस, मी तुला एकदा सांगितलं, मला मागचं काहीही उकरून काढायचं नाहीये आता। जे तुला सांगितलं ते कर ना, अक्षराला घेऊन ये ना इथं। ते करू आम्ही, पण असंच नाही करणार। म्हणजे काय? सौद्याशिवाय कामं केली तर त्याची काय किंमत नसते हे कळलंय आम्हाला। त्यामुळे आम्ही जे काय करतो ते सौदा करूनच करतो। भुवनेश्वरी, तुझ्या आणि माझ्यामध्ये आता यापुढे कसलाही सौदा होणार नाहीये। मी तुला काही देऊ शकत नाही। ठीक आहे, धन्यवाद धन्यवाद। इथून पुढे आमच्याकडे काय मागू बी नका। हे बघ, मी तुला आता काय बोलू नका। आता आमची इच्छा नाही काय बोलायची, आणि उगा विषय वाढवू नका, जावा तुम्ही। विषय तू वाढवलास, मी संपवायसाठीच आलो होतो, पण तू ऐकणार नाहीस। जे तुला करायचंय तेच तू करशील ना? ठीक आहे, मग कर। जे तुला करायचं ते तू कर, आणि मला जे करायचंय ते मी करेन आता। तुला थंडी वाजू नये म्हणून स्वेटर देऊन गेले तुझं, हे बघ। अधिपती, कधी एकदा तुम्हाला भेटते असं झालंय। खूप बोलायचंय तुमच्याशी, आणि सगळ्यात आधी तर गुड न्यूज सांगायची आहे। आता फार वेळ मी नाही होल्ड करू शकणारी न्यूज, उद्या सांगणारच तुम्हाला। आपण आई बाबा होणार आहोत। या संक्रांतीला तरी वहिनींवरची संक्रांत जावी। तसंच होईल। आपण ना ओमकार, त्यांना एकत्र आणण्यासाठी अजून जोर लावू। तू टेन्शन नको घेऊस, उद्या आहेत ना ते दोघं एकत्र असतील, बघ तू। तुझ्या तोंडात साखर पडो। बरं हे घे, तुझा लवकर फ्रेश हो, मी जेवण वाढते। हा देवा, त्यांच्यावरचं संकट दूर कर। अधिपती किती बी म्हणले सुनबाईंना राहू दे माहेरीच, यायचं असेल तर येऊ दे, तरी आम्हाला ठाव आहे ते त्यांना घरला घेऊन येणार। प्रेम आहे त्यांचं सुनबाईंवर, आणि प्रेम काय काय करायला लावतंय हे आमच्यापेक्षा जास्त कुणाला ठाव असेल। नाही, आता गप बसून चालायचं नाही। त्यांचं लग्न मोडायचं असेल तर काहीतरी ठोस करावंच लागणार। ताई, ए राजधानी एक्सप्रेस, जरा ब्रेक लाव की। हा, पडलीस तर थोबडावर पडशील। अगं ताई, हायच का तुझं सुरू? अगं नाही ताई, अगं घात झालाय ताई, घात झालाय। काय झालंय इसकटून सांगतेस का आता? अगं अधिपती का नाही खोलीत एकटेच बडबड करायल्यात। मास्तरी समोर असल्याचा भास व्हायला त्यासनी। काय? अगं असं येड लागले का तच बोलायले ते। दुर्गे, काय पण बोलू नकोस। अगं ताई, मी कशाला काय बी बोलन? अगं मी जे काय पाहिलं ऐकलं का नाही तेच येऊन सांगायला तुला। तुला किती वेळा सांगितलंय चोरून ऐकत जाऊ नकोस म्हणून? अगं नाही ताई, चोरून नाही ऐकलं म्या, ते जाता जाता कानावर पडलं माझ्या। पण काय झालं काय? त्यांनी फोन केलता काय सुनबाईंना? फोन कसं करतील? मी तर ब्लॉक केलंय का नाही तिला? ब्लॉक केलंयस ते कळलं काय त्यांना? एवढं कुठे कळतंय त्यासनी? एवढं काय शिकलेच होय ते? ए, शिकले नसले तरी त्यासनी डोसकं आहे। त्यांचं का नाही हल्ली फोनकडे लक्षच नसते ताई। त्यासनी कळलं बी नसेल का मास्तरनीला ब्लॉक केलंय म्या। आली मोठी, त्यांना नाही कळलं, तुला काहीलाही कळतं काय? अगं तसं नाही ताई, मला तर कुठे कळतंय। अगं ते चंचीने मला शिकवलं होतं का ब्लॉक कसं करायचं, तसंच केलं म्या। आता मुद्द्याचं बोल, सांग काय झालं? ताई, मला तर वाटायला ती मास्तरीन का नाही फार काळ माहेरी राहणार नाही। म्हणजे
ताई ती येणार बघ परत. कशा येतील? अगं अधिपती आणणार तिला. नाही, त्याची शक्यता नाही. असं नाही होणार. ताई तू भ्रमात राहू नगस. म्हणजे अगं ताई अधिपती का नाही मास्तरनीच्या प्रेमात आंधळे झालेत. ती नसेल तर ते काय जगू शकत नाहीत बघ. वाड्यात येईल ते बोलू नकोस दुर्गे. एवढं काही सोनं नाही लागून राहिलं त्यासनी. त्यांच्यासारख्या 56 पोरी उभ्या करू आम्ही. वय ताई तुझं बरोबर आहे, पण त्यांचा जीव का नाही तिच्यात अडकलाय. अगं बघ की एवढं मोठं भांडण होऊन सुद्धा संक्रांतीच्या मुहूर्तावर ते स्वतः तिला आणायला जाणार आहेत. आणि त्यांनी का नाही तिच्यासाठी काळी साडी आणल्या, परत ते हलव्याचे दागिने बी आणल्यात. सुनबाई जर परत आल्या तर संक्रांत घरात नाही घरावर येईल. आणि आम्ही तसं होऊ देणार नाही. अक्षरा, हा काय ग, झाली का पूजा? हो. अगं 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 वाकू नकोस. तब्येतीची काळजी घ्यायची आहे तुला. हं? हे घे. तिळगुळ घे, गोड गोड बोल. म्हणजे तू गोड बोलतेस हं? अजून जास्त गोड बोल. अक्षू, आता या संक्रांतीला ना तू आणि अधिपती एकमेकांना तिळगुळ द्या आणि सगळं भांडण मिटवून टाका. एकमेकांशी गोड गोड बोला आता. हं? आई आज भेटेल आमचं भांडण. बघतो. तू नको काळजी करूस. हो हो, बरं थांब. हं? मी आलेच. अक्षरा, हा. हा हे बघ, हा डबा आताच ठेव ना, ते विसरशील. अगं आई हा केवढा मोठा डबा आहे. अगं काय मोठा, सगळ्यांना दे ना तिळगुळाचे लाडू. हा, आमोणकरांकडून सूर्यवंशींना शुभेच्छा सांग. हं? सांगते. आणि अक्षरा, गेल्या गेल्या अधिपतींना तिळगुळाचा लाडू दे. केवढ्या कष्टाने बनवलेस तू त्यांच्यासाठी. हो आई, गेल्या गेल्या त्यांना तिळगुळ आणि गिफ्ट दोन्ही दे. अक्षरा, खरं सांगू का, तुमच्यातला हा अबोला संपून तुम्ही बोलायला लागलात ना, हेच खूप मोठं गिफ्ट होईल त्यांच्यासाठी आणि तुझ्यासाठीही, नाही का? मिटवून टाका हे भांडण ग. अगं नवरा बायकोची भांडणं होतात, पण एवढं ताणायचं नाही ग तुटेपर्यंत. तसंच होईल आई. खरं सांगायचं तर माझी चूक झाली. उगाच तडकाफडकी निर्णय घेतला आणि घराबाहेर पडले. आणि मुळात भुवनेश्वरी मॅडमना घराबाहेर काढण्यासाठी मी घराबाहेर पडणं हा काही उपायच नाही आहे. मला तिथेच पाय रोवून थांबण्याची गरज होती. नाही, बरोबर आहे. कसं असतं ना अक्षरा, एखादी सिस्टीम बदलायची असेल ना, तर त्या सिस्टीममध्ये राहूनच ती बदलावी लागते. खरं आहे आई तुझं. मला कळलंय आता हे. मी जाते आणि भांडण मिटवते. आणि फक्त तिळगुळ द्यायला जाऊ नकोस. तर अधिपतींना सांग की बघा, मी माझा राग, इगो सगळं बाहेर ठेवून आली आहे. तुम्ही आता मनामध्ये कुठलाही राग, इगो ठेवू नका. बोलच. हां, तसंच सांगेन आई. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.